राज्याच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलणारे शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्र आणि शैक्षणिक विश्वावर शोककळा पसरली आहे. शिक्षण आणि सामाजिक कार्यांच्या माध्यमातून डॉक्टर डी.वाय. पाटील हे समाजसेवेत आघाडीवर होते. गरिबांच्या जगण्यात सुधारणा करण्यासाठी ते कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे तीव्र दुःख झाले असून या अवघड प्रसंगी त्यांचे कुटुंब आणि चाहत्यांबरोबर माझ्या भावना आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. शिक्षण, सहकार क्षेत्रातल्या अनेक संस्थांचे आधारवड ठरलेले कार्यतपस्वी नेतृत्व पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रानं एक द्रष्टा नेता, महान शिक्षण महर्षी आणि दिलदार मार्गदर्शक गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आणि डॉक्टर डी.वाय. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ नेते डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्यानं शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनाला दिशा देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व हरपलं, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानं महाराष्ट्रासह संपूर्ण देशाने एक दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ, लोकाभिमुख नेता आणि समाजसेवक गमावला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं मी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, त्यांचे असंख्य चाहते आणि विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांचा विशाल परिवार, ज्यांच्या आयुष्याला त्यांनी स्पर्श केला, त्यांच्याप्रती मनापासून शोकसंवेदना व्यक्त करतो, अशा शब्दात काँग्रेस नेते आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी डॉक्टर पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. आणि यानंतरच्या